संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ योजना, विधवा पेन्शन योजना दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. प्रत्येक लाभार्थ्यांचे पेन्शन कायम बंद होणार जर तुम्ही हे काम केलं नसेल व एक हप्त्या वाटप संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे. कारण 30 जून 2026 पर्यंत तुम्हाला लवकर अर्ज करावा लागणार आहे. संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत हयातीचा दाखला आहे ते 30 जून पूर्वी तुम्ही जर जमा केलं नाही तर तुमचे हप्ते कायमचे बंद होणार आहे. हयातीचा दाखला आहे ते 30 जून पर्यंत तुम्हाला सबमिट करावा लागणार आहे. ऑनलाईन करू शकता किंवा तहसील कार्यालयामध्ये जाऊन करू शकता, सीएससी सेंटरमध्ये करू शकता किंवा तुम्ही घरी बसून सुद्धा मोबाईलच्या माध्यमातून म्हणजेच काय बेनिफिशियरी सत्यापन ऍप आहे त्यांच्या माध्यमातून तुम्ही हयातीचा दाखला काढू शकता. संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत ही शेवटची संधी असणार आहे. बघा, शेवटची संधी म्हणजे काय की तुम्हाला 30 जून पर्यंत हयातीचा दाखला आहे ते द्यायचा आहे व 31 जुलै पर्यंत तुमचं उत्पन्नाचा दाखला देखील सबमिट करायचा आहे. तुम्हाला काय काय लागतं तर आधार कार्ड आहे, ओळखपत्र आहे, फोटो आहे, अर्ज आहे, हे पूर्णपणे हयातीच्या दाखल्यासोबत तुम्हाला लागणार आहे. बेनिफिशियरी सत्यापन ऍपवरती हयातीचा दाखला तुम्हाला सबमिट होत नसेल तर तुम्हाला या योजनेतून रिमूव्ह केलं आहे हे सुद्धा तहसील कार्यालयातून माहिती मिळत आहे. अनेक लाभार्थी आहे की त्यांच्या खात्यामध्ये 2 ते 3 महिन्यापासून पैसे जमाच होत नाहीत. मग लाभार्थ्यांना काय प्रश्न आहे की आम्हाला पैसे जमा होत नाही किंवा अनेक एरर येत आहे की बेनिफिशियरी नॉट रजिस्टर्ड किंवा अजून अनेक एरर येत आहे की बेनिफिशियरी ॲपवरती तुमचं जे हयातीचे दाखले आहे ते सबमिट होत नाही. तर तुम्हाला पुन्हा एकदा अर्ज करावे लागणार आहे. कारण या योजनेतून तुम्हाला बाद करण्यात आले आहे असे सुद्धा तहसील कार्यालयातून चौकशी केल्यानंतर अनेक लाभार्थ्यांना माहिती मिळालेली आहे. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही तहसील कार्यालयामध्ये जाऊन नवीन अर्ज भरा, त्यानंतर फॉर्म भरा तुम्ही आणि तुम्हाला रजिस्टर्ड करून घ्यायचं आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत पैशांचं वितरण सुद्धा खूप दिवसापासून झालेलं नाही. त्यामुळे आम्हाला काढलं आहे का किंवा आम्हाला पैसे का आले नाही हे कारण शोधताना नेमकं इथे तहसील कार्यालयातून ही अपडेट आलेली आहे. त्यामुळे तुम्हाला रिमूव्ह केलं असेल, तुम्हाला काढलं असेल तर नक्कीच इथे तुम्हाला पुन्हा एकदा फॉर्म भरायचा आहे. या योजनेचा लाभ मिळवायचा आहे. दिव्यांग बांधवांना 2,500 रुपये पेन्शन मिळते. जे निराधार योजनेचे लाभार्थी आहे त्यांना 1,500 रुपये मिळते. महत्वाची सूचना म्हणजे हयातीच्या दाखल्याचा त्यानंतर पैसे कधी जमा होणार हे बघा. पैशांचं वाटप अजूनही कोणतेही नोटिफिकेशन आले नाही. 21 जून पर्यंत साईट बंद राहणार सांगितली होती. मात्र आज 28 तारीख आहे तरी सुद्धा साईट सुरू झालेली नाही व यावरती कोणतेही नवीन अर्ज तुम्हाला करता येत नाही. त्यामुळे लक्षात घ्या लाभार्थी मित्रांनो, 15 जुलै पर्यंत या वेबसाईटचे काम सुरू राहणार आहे. त्यामुळे पैशांचं वाटप देखील आता उशिराच होणार आहे. दिव्यांग बांधवांना 10 तारखेपर्यंत GR आल्यानंतर पैसे जमा होणार ही सुद्धा अपडेट येत होती. मात्र आता सध्या मिळालेल्या अपडेटनुसार 15 जुलै पर्यंत वेबसाईट बंद आहे. त्यामुळे पुढे सुद्धा असं होऊ शकते की पैशांचं वाटप आता लवकर होणार नाही व त्यानंतर हप्ता वाटप होईल व त्यानंतर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. संजय गांधी निराधार अनुदान योजना, विधवा पेन्शन योजना, वयोवृद्ध योजना, दिव्यांग बांधव अनेक लाभार्थी आहे त्यांना गरज आहे पण डीबीटी मार्फत पैसे जमा होत नाही कारण वेबसाईट बंद कारण आहे ते समोर येत आहेत. मात्र अनेक दुसऱ्या लाभार्थ्यांना सुद्धा डीबीटी मार्फत पैसे जमा होत आहेत. पण आता हे जे निराधार योजनेचे लाभार्थी आहे, दिव्यांग बांधव आहे, त्यांचं हेच मागणी आहे की आम्हाला वेळेवर पैसे द्या जेणेकरून त्यांना गरज आहे म्हणूनच. कारण त्यांना कोणाचे ह्या आधार नाही. संजय गांधी निराधार अनुदान योजना असो, विधवा पेन्शन योजना असो, डीबीटी मार्फत पैसे जमा करण्यासाठी वेबसाईटचे कामं बंद आहेत. पण लवकरात लवकर वेबसाईट सुरू करून लवकरात लवकर हप्त्याचं वाटप करून घ्यावे. कारण या आधी सुद्धा डीबीटी मार्फत पैसे येत नव्हते मग आत्ताच का लांबणीवर पडत आहेत हे सुद्धा प्रश्न आहे. त्यामुळे लाभार्थी मित्रांनो, तुमचे देखील 2 ते 3 महिन्यापासून पैसे बंद झाले असतील तर नक्कीच कमेंट करून सांगा. नवीन अर्ज करा, पुन्हा एकदा तुमचे फॉर्म भरून घ्या, तुमचे चेकिंग होईल, उत्पन्न चेक होईल, हयातीचे दाखले चेक होईल. ऑनलाईन करून अर्ज करा, तहसील कार्यालयामध्ये एकदा जाऊन चौकशी करा व जे काही पैशांचे अपडेट आहे लवकरच आपल्या चॅनलवरती येणार आहे. त्यामुळे आपल्याला सबस्क्राईब करा. व्हिडिओ महत्वाचा आहे, जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.